तर एक चित्रपट जो सुपर डुपर हिट होतो, बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींचा गल्ला जमवतो, चर्चेचा विषय बनतो, रिलीजच्या आधी कोट्यावधी लोकांची उत्कंठा वाढवतो आणि शेवटी सर्व चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात तो खरा सुद्धा उतरतो। असा चित्रपट 15 ते 20 वर्षातून एकदाच येतोय। धुरंधर मालिकेमुळे हा योग 4 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा आलाय। ओटीटीच्या जमान्यात हिंदी चित्रपट सृष्टीच्या कठीण काळात आणि मोबाईलला खिळलेल्या समाजामध्ये धुरंधर 2 सुद्धा प्रचंड गाजतोय। कथानक असो किंवा संवाद, अभिनय किंवा छायाचित्रण, संगीत असो किंवा संकलन, कलाकारांची निवड असो किंवा मार्केटिंगचे फंडे, धुरंधरनं प्रत्येक विभागात 100% गुण मिळवलेत। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। एक चित्रपट जो सुपर डुपर हिट होतो, बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींचा गल्ला जमवतो, चर्चेचा विषय बनतो, रिलीजच्या आधी कोट्यवधी लोकांची उत्कंठा वाढवतो आणि शेवटी सर्व चर्चा आणि गाजावाजावर खरा उतरतो। असा चित्रपट 15 ते 20 वर्षातून एकदाच येतो। धुरंधर मालिकेमुळे हा योग 4 महिन्यात सलग दुसऱ्यांदा आलाय। ओटीटीच्या जमान्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या कठीण काळात आणि मोबाईलला खिळलेल्या समाजामध्ये धुरंधर 2 प्रचंड गाजतोय। धुरंधर 1 इतकीच त्यानं सुद्धा गर्दी खेचली आहे। कथानक असो किंवा संवाद, अभिनय असो किंवा छायाचित्रण, संगीत असो किंवा संकलन, कलाकारांची निवड असो की मार्केटिंगचे फंडे, धुरंधरनं प्रत्येक विभागात 100% गुण मिळवले आहेत। रणवीर सिंग, अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाचं तर प्रचंड कौतुक होतच आहे, पण सर्वाधिक चर्चा आहे ती थोर कलाकार राकेश बेदी यांची। जमील जमाली या भूमिकेचा आलेख इतका मोठा असूनही बेदी यांनी हे आव्हान लीलया पेललं आहे। त्याची 3 मोठी कारणं आहेत: प्रतिभा, सातत्य आणि अनुभव। भारत आणि पाकिस्तानात घडणारं कथानक, हेरगिरीची पार्श्वभूमी आणि खऱ्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ याचं एक कमाल मिश्रण आदित्य धरनं लिहिलं आणि पडद्यावर जसंच्या तसं आणि तेही अतिशय भव्य स्वरूपात उतरवलंही। यात थरार आहे, करमणूकही आहे। एकूणच धुरंधर 2 ही पहिल्या भागासारखीच उत्तम कलाकृती ठरली आहे। त्याची पोचपावती म्हणजेच पहिल्या दिवशी मोडले गेलेले सगळे विक्रम। धुरंधर 2नं अनेक विक्रम मोडले आहेत। पेड प्रिव्ह्यूमधून जवळपास 52 कोटी रुपयांची कमाई केली आहे। एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा तो चित्रपट ठरलाय, कारण त्यानं नुकत्याच गेलेल्या गुरुवारी 102 कोटी रुपयांचा गल्ला कमवलाय। 100 कोटीचा गल्ला पार करणारा आणि तोही पहिल्याच दिवशी हा पहिलाच चित्रपट आहे। पहिल्याच दिवशी भारतासह जगभरात त्यानं केलेली कमाई आहे 242 कोटी रुपयांची। आतापर्यंत एका तासात या चित्रपटाची विविध ॲपवरून 1,09,000 तिकीटं बुक झाली आहेत। रणवीर सिंग पेक्षा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य धरची चर्चा यामुळेच सर्वाधिक सर्वत्र आहे। राम गोपाल वर्मा पासून राकेश रोशन पर्यंत, राजमौली पासून अल्लू अर्जुन पर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी आदित्यचं तर जाहीर कौतुक केलंय। आधी उरी आणि नंतर धुरंधरच्या दोन्हीही चित्रपटांच्या रूपानं भारतीय चित्रपटसृष्टीला एक मोठा शोमॅन मिळालाय, यात वादच नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।